त्याच्यावर आपल्याला सोडून द्यायचं आहे. आपल्याला फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की वाईट विचार केल्याने ती वाईट ऊर्जा आपल्या मनात बसते आणि मग ती आपल्यातून पण लोकांना जाते आणि मग लोकांमधली पण वाईट ऊर्जा अजून आपल्यावर डबल येते. म्हणून आता ह्याच्या पुढे आपल्याला एकच मनामधला महामंत्र काय, बी पॉझिटिव्ह. काही समोर गाढव असला ना तरी त्याला घोडा म्हणायचं. हळूहळू काय होतं, ह्या गाढवाला घोड्याचं रूप येतं. आलं का लक्षात? आपण हे सूत्र धरून चालायचं. आणि दुसरी गोष्ट अशी ना की सगळ्यात मोठं जे भक्तांचं लेणं आहे ना ते भगवती आहे. श्रीमाताजींचा जो पेंडेंट असतो ना तो अतिशय मंगळमय सूत्र आहे. एक विचारायचं होतं. हां, म्हणजे मी कुंकू लावायला चालेल का माताजींचं? चालेल ना, पण कसं आहे ना दीदी, बऱ्याच वेळेस आता मी आहे, माझ्याकडे कोणी विधवा आली तरी मी तिला विधवा मानत नाही. माझ्या मंदिरात सगळ्या विधवा ओटी भरतात आणि त्यांची रिटर्न मी ओटी भरतो. कारण की माझ्या या हिंदू संस्कृतीने पुरुषप्रधान संस्कृती तयार नाही केली. सीताराम म्हणजे आधी सीतेला स्थान आहे, मग रामाला आहे. आणि अशा कितीतरी देवीची रूपं आहेत ज्यांचं भौतिक स्वरूपातलं नवरा किंवा पार्टनर गेला. पण काय होतं, श्रीमाताजींनी त्या काळी पाहिलं की बाबा लोक विधवेला जास्तच त्रास देत होते आणि तिचं शोषण करत होते. म्हणून त्यांनी त्या गोष्टी काही चेंज केल्या. पण नंतर कसं झालं, काही माझ्याही ओळखीच्या योगिनी आहेत, त्यांनी स्वतःला, जसं नवरा होता तर ते थोडं ठीक होत्या, पण नंतर त्या इतक्या तयार व्हायला लागल्या, इतकं मोठं कुंकू लावायला लागल्या. असं कसं झालं ना, कुठेतरी ते मन तुटलं आणि त्या तुटक्या मनाने असा आव धरला की तो विभस्त्र झाला आणि त्याच्यातून मग रॉंग मेसेज जातो. तर मला काय म्हणायचं आहे की सपोज आता काही मुस्लिम लोक आहेत, ते सहयोगात आले, ते कुंकू लावून फिरायला लागले, तर त्यांच्या घरातले बाकीचे मुसलमान लोक सहयोगात नाही येणार. किंवा जे ख्रिश्चन आहेत, जर ते कुंकू लावून फिरायला लागले तर बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की जे त्याला मानतील त्यांच्या कपाळावर एक रेड मार्क असेल. ते कुंकूच आहे, पण ह्या कुंकुवाच्या मागे सायंटिफिक रिझन काय आहे की आपलं जे आज्ञाचक्र आहे, ऑप्टिक चार्जमा आहे, त्याला तो बॅलन्स करतो. आता आपल्या समाजात पुरुषांनी पण कुंकू लावलं तर फार विषय होतात. ऑफिसेसमध्ये, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये पोरींना पण कुंकू लावून जाता येत नाही. तर ते काय करू शकतात, विक्स वेपरायझर आहे ना, त्याच्यामध्ये पण ती कूलिंग प्रॉपर्टी आहे. जर त्याचा एक टिपका लावला तरी आज्ञाचक्रावर काही बाधा येत नाही. किंवा चंदनाचं तेल भेटतं, त्या चंदनाचा तेल पण एक टिपका लावला तरी आपल्याला काही बाधा येत नाही आणि एक सुगंध राहतो. आणि सपोज आता आपल्या घरी कोणी गेलं, आपले हजबंड गेले, तर आपण एक महिनाभर, वर्षभर नाही लावलं तरी आपण सहयोगाला काही कमी पडत नाही. आणि जर आपल्या घरातलं वातावरण असं आहे की सगळे समजतात, समजून घेतात, सगळे निर्मळ मनाचे, तर मग आपण लावायला काही हरकत नाही. आणि मोस्टली मी पण काय करतो, व्हायब्रेटेड कुंकू रात्री लावतो. कारण की रात्री कसं असतं, आपलं मन शांत झालेलं असतं आणि शांत मनावर ह्या गोष्टींचा, कुंकुवाचा, बाकीच्या गोष्टींचा इफेक्ट चांगला होतो. तर श्रीमाताजींचं लॉकेट घालू शकतो आपण, कुंकू लावू शकतो. पण आपल्याला अशा प्रकारे ह्या गोष्टी करायच्या आहेत की लोकांना हे असं काही वेगळं नाही वाटलं पाहिजे. म्हणून तर तुम्हाला विचारायचं मला. तर एक त्याला दुसरं सोल्युशन काय, चंदनाचं तेल आहे, त्याच्यानंतर त्याला विक्स वेपरायझर आहे, त्याच्यानंतर त्याला फक्त बाहेर जाण्याआधी आज्ञाचक्राला बंधन देऊन जा हाताने. आणि मग समजा आपण जाऊ दे, कुंकू जाऊ दे, पण टिकली लावली तर लावू टिकली कशाला लावायची, मग कुंकूच लावलेलं बरं असतं. मी तेच विचारायसाठी. कारण की काय, टिकलीमध्ये गम असतं आणि काही दिवसांसाठी स्टार्टिंग मध्ये माझं एक छोटंसं सजेशन आहे की चंदनाचं तेल लावा. भेटतं मार्केटमध्ये आणि खूप आपल्याला पण एक वेगळा फ्रेशनेस जाणवतो. त्याच्यानंतर तुम्ही विक्स वेपरायझर लावा. आता तसे पावसाचे दिवस आहे, तर हे विक्स वेपरायझरचा पण एक टिपका दिला तरी स्थिर असतं. आता मागच्या वेळेस माझ्या ओळखीचे कोणीतरी होते, ते
ते म्हणे हे कुंकू फार लाल आहे, मग मी मरून कलरचं वापरते. मग काय वापरते, मग काय झालं, काही दिवसानंतर त्यांना झालं स्किन इन्फेक्शन. मग ते खूप कठीण झालेलं. कसं खूप चांगल्या क्वालिटीचे लिपस्टिक येतात रेड कलरचे, त्याचं मग त्यांना मी सजेस्ट केलेलं की त्याचं थोडंसं गोंधन करा गोल, आणि मग त्याच्यावर तुम्हाला वाटलं तर कलकत्ता कुंकू वापरा. पण मग त्याच्यात त्या ठीक झालेल्या. दुसरे आपले एक सहयोगी होते, ते कॉर्पोरेट ऑफिसला जात असल्यामुळे त्यांना कुंकू लावता येणे, तर तो चंदन ऑइल लावल्याने किंवा आपला जो घी कापूर असतो ना त्याचा पण टिपका दिला तरी तो प्रोटेक्ट करतो आग्याला. मूळ मुद्दा काय, आपल्याला हे समजायचं आहे, आज्ञा म्हणजे विचार. आपल्या विचारात घाण नाही आली पाहिजे, आणि आपल्या विचारांमध्ये घाण येत नाही ह्याचं एक आपल्याला रिमाइंडर म्हणून आपण कुंकू लावतो. कुंकूचा कलर कसा आहे, लाल आहे, डायनॅमिक आहे. दुर्गा म्हणजे पहाड, म्हणजे ती पण पहाड चढणे, तर लाल कलर पण कसं ऊर्जादायक आहे. तर स्वतःला हाय ऊर्जामध्ये ठेवणं हाच त्याच्या मागचा विचार. आणि जुना कुंकू जो होता तो चिचुका उगाळून बनवायचे. एखाद्याला विंचू पण चावला तर ती चिचुका लावायचे, म्हणजे ते एवढं विंचूचा पण ताप उतरवतो एवढं त्या कुंकुवाचं सत्व असायचं. पण आजकालचं कुंकू तुम्हालाही माहिती, मलाही माहिती है ना. आणि कसं मी सगळ्यांना सांगतो, बाबा शक्तिपीठांना जा, या हिंदू धर्माने मांडलेल्या, त्या शंकराचार्याने शोधलेल्या प्रत्येक शक्तीला सत्व आहे. पण तिकडे बसून काळी विद्या करणारे किंवा चुकीची कामं करणारे किंवा बाहेरून देव असलेले आणि आतून नेगेटिव्ह विचारांना खचलेले जे लोक आहेत, मग त्यांच्या हातून जर आपण कुंकू घेतलं, काही प्रसाद घेतला, तर मग आपल्यामध्ये पण ते सगळं डिप्रेशन, लो टेन्शन वाढायला लागतं. म्हणून आपण काय करायचं, आपलं घरी कुंकू घ्यायचं, त्याला व्हायब्रेट करायचं, अथर्वशीष म्हणायचं आणि ते वापरायचं. दॅट हेल्प्स. पण जिथे नाही पॉसिबल तिकडे विक्स वेपरायझर, घी कापूर किंवा चंदनाचं तेल मदत करतं. आता काही समाजांमध्ये नाहीच ते लाल कलरचं कुंकू लावत, पण ते आपल्या ह्याचा चंदनाचा टिपका लावतात. इक्वल येते आणि चंदनाचा टिपका राजसिक पण वाटतो. नाही, आपले एक सहयोगी आहेत, त्यांचे पण मिस्टर म्हणजे ते आमच्या बरोबर यायचे, म्हणजे 1-2 वेळा आलेले आहेत. त्यांना सेंटरला त्यांनी थोडंसं लावतात. नाही, लावू शकता ना. बघा, श्रीमाताजींनी असं सांगितलेलं आहे की नवरा आहे म्हणजे ती सवाष्णी असं नाही. जी सात्विक उच्चार करते, जिच्यामध्ये सात्विक ऊर्जा आहे, तिच्यामध्ये इन्फेक्शन नाही आहे, तिच्यामध्ये घाण नाही आहे, तिच्यामध्ये डिप्रेशन नाही आहे, तिच्यामध्ये जेलसी नाही आहे, तर तिच्या शरीराला वास नाही आहे, तिच्या शरीराला सुगंध आहे. आणि जिच्यामध्ये सुगंध आहे ती सवाष्णी आहे ना. मग नवऱ्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. उलट मी पाहिलं, नवरे जास्त त्रास देतात, टेन्शन वाढवतात. नाही, मला हे हा पण माझं एक हे, समजा आपण आता जेंट्स लोक गेले तर बाई खूप हे करते, पण बाई गेल्यावर जेंट्स काय करतो तिच्यासाठी, लेडीज गेले. आता कसं आहे ना दीदी, काहीच करत नाही. तसं लेडीजनी का करावं, मला हे माझा पहिल्यापासून मुद्दा आहे, आजच नाहीये. 100%. बघा, मला काय म्हणायचं आहे, ती लेडीज असू द्या किंवा तो जेंट्स असू द्या, नियम सगळ्यांना एकसारखे असले पाहिजेत. पण वस्तुस्थिती कशी आहे, आता दीदी आणि मी आहे, मी सगळे कपडे काढून नदीला आंघोळ करू शकतो, पण ती करू शकत नाही. किंवा सपोज माझ्यावर एखादी मुलगी रेप करायला आली, तर मी एक दांडका घ्यायला आणि देईल तिला फटकून. पण त्याच ठिकाणी जर तिच्यावर एखादा पुरुष रेप करायला आला तर तिला त्याला फाईट करता येत नाही. मग ह्या वैचारिक संकल्पनेतून जो संत आणि साधू समाज होता, त्यांनी काही नियम मांडले, पण त्या नियमांना धरून समाज स्त्रियांचं शोषण करतंय, त्यांना त्रास देतंय, हे अतिशय सत्य आहे. म्हणून सगळ्याच विचारांना आणि सगळ्याच विधींना किंवा ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, त्यांना नवज्ञानाने उजळणी देणं आवश्यक आहे. पण हे करत असताना आपल्याला ममकार, अन्यकार आणि अहंकार समजावा. आता ममकार म्हणजे माझ्या मनात काय विचार आहे की बाबा मी एक सहयोगी आहे आणि मी कुंकू लावणार आणि एक आदर्श सहयोगी होणार.
मग अहंकार काय आहे की सगळे माझे सहयोग्यांना मला दाखवायचं आहे की मी सहयोगाचा एक भाग आहे. पण अन्यकार म्हणजे जो माझा दुसरा परिवार आहे ज्याला सहयोग कळत नाही, मग ते त्या विषयाला घेऊन वेगळा हां, आणि मग ती लोक त्यांच्या मनातून त्या तरंगा आपल्यासाठी सोडतील. मग आपल्याला त्या तरंगा सध्या तरी नको. काही वेळानंतर जेव्हा आपण थोडंसं ह्या आत्ताच गेलेले आहेत नाही का, थोडंसं आपलं मन स्ट्रॉंग होईल, आपण स्थिर होऊ आणि मग हळूहळू आपण नाही का. आणि कसं आहे, एक मुलगा म्हणून माझं तुमच्यावर एक हक्क म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला. कारण की कसं आहे, शेवटी माझ्या आईबद्दल जर कोणी काही म्हटलं तर ते मला पण त्रास देणारं असतं है ना. आणि दुसरी गोष्ट अशी की अजिबात मी ह्या संकल्पनेला स्वीकार नाही करत की बाबा, उलट असं म्हणतात की त्या मुलीचं दुसरं लग्न लावून द्यायला पाहिजे जर तिचं वय कमी आहे किंवा जर तिची इच्छा आहे. कारण की शेवटी तिला पण आधार देणारं कोणीतरी पाहिजे ना. मी आता ह्याच्यामध्ये पाहिलं दादा, छोटं बाळ झालेलं आणि नवरा गेला, मग तिने काय काय आपल्यासारखं जातं. माझं कसं आहे, माझी मुलं मोठी झाली, मला सून आली, आता ही माझ्या मुलीचं लग्न. तुमचा एक परिवारावर होल्ड आहे, सपोर्ट आहे. पण ज्या मुलीचं लग्न असं म्हणजे झालं, तिला बाळ झालं, तिचं नवरा एक्सपायर झालं, तिचं तर करूनच दिलं पाहिजे. नाही, केलंच पाहिजे. आणि माझ्या भावाच्या मुलीचं एका केले आम्ही. नाही, चांगली गोष्ट आहे दीदी. आणि ह्याला खरोखर आता देवी म्हणजे स्त्री असते. आपण जर देवीची पूजा करतो तर स्त्रिया समजता तिचंच स्वरूप आहे. मग त्या सगळ्याच स्त्रियांचं समाधान झालं पाहिजे, संगोपन झालं पाहिजे. आणि हेच सहयोग आहे. म्हणजे मी तर हे म्हणेल की तोंडाने मंत्र म्हणण्यापेक्षा हाताने आपण जेवढी जगदंबेची भक्ती करू, कर्माने करू, ती सार्थकाला नेणारी आहे. तर हे झालंच पाहिजे. आणि श्री माताजींनी ह्या सगळ्या गोष्टी खूप केल्या. आमच्या डोळ्यासमोर आम्ही पाहिलं, श्री माताजींनी कुणाला विधवा म्हटलं नाही. उलट ज्या विधवा आहेत त्यांना श्री माताजींनी ओटी भरायला लावली. श्री माताजींनी सवाष्णीची संकल्पना बदलली. आमच्या ननंद आहे ना, अक्षदा कुठं राहिले, तिचं गाव कुठलं, देहूच्या तिकडे आमची एक ननंद. तर त्या दिवशी आल्या होत्या भेटायला, तिच्या बरोबरचेच आहेत, त्यांना मुलगा झालाय. आता मला भेटायला आल्या ना, तर सांगत होत्या आमची सासू आहे म्हटल्या विधवा, पण तिला सवासणींमध्ये आमच्या इथे जेवायला घालतो. हां, कारण की म्हणजे आमच्या सासूला आता आपले हे सिंहासनाचं जे काम झालं, तर ह्या सिंहासनावर जी फोटोची स्थापना केली, श्री माताजींना जी पहिली ती पिवळी साडी वाहिली, त्या सहयोगिनी आहेत. आणि त्यांचे पण हजबंड नाही आहेत, पण त्यांना कुंकू लावून, त्यांना जसं त्या ओटीतून एक नारळ आणि अक्षदा आपण वाहतो ते वाहून त्यांना नमस्कार केला. कारण की त्यांच्या हृदयामध्ये असलेलं प्रेम, त्यांच्यामध्ये असलेलं समर्पण, मी तर म्हणतो की त्यांच्यामध्ये शिव पण आहे, शक्ती पण आहे. आणि असं मी म्हणेल, एखाद्या सवाष्णीची पूजा करण्यापेक्षा एकटी जिने संसाराचा भार ओढून सगळं स्थिर केलंय ना, तिची पूजा झाली पाहिजे, तिचा मान झाला पाहिजे. आणि हे आवश्यक आहे. आता आपण तसं पाहिलं ना, वृंदावनला आपण जर गेलो तर श्रीकृष्णाच्या सवाष्ण्या म्हणून ह्या सगळ्या ज्या माता आहेत त्या तिकडे राहतात. पण आता कसं झालं, हळूहळू त्या गोष्टींना वेगळं रूप देऊन, कमर्शियलाइज करून, आणि काही स्त्रियांनी पण त्या गोष्टीचा वेगळा सगळी माणसं सारखी नाही, तर मग ते समजलं पाहिजे. पण मला असं वाटतं की आपल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यातून मॅक्सिमम लोकांनी आपल्याला प्रेम दिलं पाहिजे. मग लोक आपल्याला कधी प्रेम देतील, जेव्हा आपण जे करतोय ते त्यांना कळेल. आणि ते तेव्हाच कळतं जेव्हा आपल्याला लोकांची कळकळ समजते. आपली कोण कळ काढतंय हे आपल्याला समजतंय, मग आपलं चित्त ना नेगेटिव्हिटीकडे जातं. तर असं आहे. पण हा पण एक सात्विक विचार आहे. आणि आपण दोघं मिळून या क्षेत्रात काम करू की अशा प्रकारे मनोबल विकास करणे, किंवा जे डिप्रेशनमध्ये जात आहेत, यंग मुलं आहेत, छोटी छोटी पोरं आहेत, अगदी यंग पोरी आहेत, त्यांच्याशी बोलणं, तुम्ही हारून जाऊ नका, तुम्ही थकून जाऊ नका. तुमचं जर शरीर थंड पडतंय तर कोमट पाणी घ्या, कोमट मधामध्ये लिंबू पिळून घ्या,
किंवा हिंग घ्या, तुमच्या तुपामध्ये हिंग मिक्स करा, बेंबीला लावा, श्री गणेशांची 108 नावं घ्या, 3 कॅन्डल ट्रीटमेंट करा. आमची ती जाऊ करते ना, तुम्ही सांगितलेली तिने करते बरं का आता. फरक पडतोय ना त्यांना. नाही, ती मला उलट म्हटली तिला 3 महामंत्र माहिती नव्हते ना, माझ्याकडनं फोटो काढून नेला. तर मग ह्या कसं आहे ना, आपल्याला सहयोग नाही पसरवायचा आहे, आपल्याला श्रीमाताजींचं प्रेम पसरवायचं आहे. आणि श्रीमाताजींचं प्रेम कधी पसरणार, जेव्हा लोकांच्या मनामधली दुःखाची गाठ आपण ऐकून घेणार आणि उघडणार. काय होतं, एकदम आपण एक फोटो घेतो, पॅम्पलेट घेतो, सहयोग करा म्हणून त्याच्यावर तुटून पडतो, पण तो आतमध्ये कुठे तुटलेला आहे हे बघतच नाही ना. आणि ज्या श्रीमाताजी आम्ही पाहिल्या त्या सहयोग नव्हत्या पसरवत, त्या प्रेम पसरवत होत्या, ते अंबाबाईचं नाव पसरवत होत्या, त्या परमेश्वरी शक्तीचं अस्तित्व पसरवत होत्या. आणि मला असं वाटतं देवीचे सच्चे भक्त म्हणून आपण तेच पसरावं. कधी ना काही त्याला सहयोग कर पण नका सांगू, फक्त मनातल्या मनात माताजींचं चिंतन करत राहा आणि तो जे सांगतोय ते ऐकून घ्या. आणि हळूच तो स्वतः म्हणेल, अहो मला पण माताजींचं नाव घ्यायचं आहे. आणि ही देवीची शक्ती आहे, ही तिची विद्या काम करून गेली. जसं आपण स्वतः बंधन घेतले, जाण्याआधी त्या वास्तूला बंधनं दिली, त्या सहयोगीच्या नावाने पेपर बर्निंग केली, जास्त डोकं जड होत असेल तर शूबीट केली. आपण हे जे आतून जे इलाज करू शकतो ना, ते ह्या बाहेरच्या मोठ्या मोठ्या गप्पा नाही करत. आता मागच्या वेळेस पण मी हाच प्रयास केला सगळ्यांना समजवण्याचा, पण माझ्या बोलण्याचा अर्थ लोकांनी वेगळा घेतला. तर मी म्हटलं ठीक आहे, मला क्षमा करा, पण कधी काही ठिकाणी अशा प्रकारे सहयोग सांगा जो त्यांना वळेल. कळला नाही कळला ह्याची आवश्यकता नाही. तर आणि ते कार्य तुम्ही करताय आणि हे आनंदाची गोष्ट आहे ना. काय मला तर सहयोगातच माझं सगळं हे करणार आहे मी. पण हळूहळू सहयोगाच्या बद्दल थोडीशी माहिती वाचणे, चक्रांची माहिती वाचणे, उपचार काय असतात, चक्र काय असतात, रोग काय असतात, किंवा आपण जे असं म्हणू शकतो जे आजीबाईच्या बटव्यातले इलाज असतात, की बाबा तुम्ही ओवा घ्या, माताजींच्या जवळ ठेवा, त्याला उकळा आणि प्या, पोट स्वच्छ होईल. कसं आहे, दुवा दवा साथ करून जर आपण लोकांना एक साथ केलं ना, तर मग श्रीमाताजींचे आशीर्वाद, त्यांचं अस्तित्व, आपण जिकडे जाणार ना ते आपल्यासोबत जाताना आपल्याला जाणवतात. आणि ही भक्तीची परमस्थिती आहे. तेव्हाच आपल्यामधली ती मीरा, आपल्यामधली ती रामकृष्ण परमहंसांचं स्वरूप, आपल्यामध्ये असलेलं त्या विवेकानंदाचं स्वरूप उजळून निघणार आहे. आणि मी तर म्हणतो की जर आपण त्या विधवा स्थितीला जातो तर आपण ब्रह्मचारिणीच्या स्थितीला जातो, आपण धूमावतीच्या स्थितीला जातो. आणि असं म्हणतात जगातली पहिली विधवा ही देवीच्या 10 महाविद्यांमध्ये असलेली धूमावती आहे, जिची शक्ती शिर्डीच्या साईबाबांसोबत पण आहे. 10 गुरु जे आहेत त्या या 10 महाविद्यांना कंट्रोल करतात. तर जीवनामध्ये आपण सगळ्यांना सुख, शांती, समृद्धी देऊ शकतो. फक्त आपल्याला जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा त्याचा अनुभव करायचा आहे. जसं आपण शांत बसलो तर जस्ट आपण विचार केला की वरून एक पंख पडला पांढऱ्या कलरचा, आपल्या डोक्यावर पडला आणि आपण पण पूर्ण पांढरे झालो आणि सगळा सोनेरी प्रकाश आपल्यावर पडला. फक्त ह्याचं चिंतन करून पण ध्यान केलं ना, उठल्यानंतर तेच चिंतन आपल्यात राहतं आणि ते आपल्यामध्ये तशाच प्रकारचे यश, समृद्धी, सर्व प्रकारचं सुख, सर्व प्रकारचे रोग ठीक होणे, सर्व प्रकारचे दुःख दरिद्र्याचं नाश होणे या शक्तींना आपल्यामध्ये उभं करतं. आणि ॲट द सेम टाईम कोणता चक्र लागतोय, काय ट्रीटमेंट करतोय, काय मंत्र घेतोय हे पण आवश्यक आहे. ठीक आहे, आता बसायचं आपण ध्यानाला. तेवढं ते फोटो दाखव ना त्यांच्या देवांचा.